गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र मंडळी. तर आम्ही इथं आलो आहे बघा शूटला. म्हणजे आमचं यूट्यूबचं जे चॅनल आहे तर आम्ही त्याच्यामध्ये छोटे छोटे कंटेंट आम्ही करत असतो. तर त्याच कंटेंटचं आज एक छोटंसं आमचं शूट होतं, मग त्याच्यामुळं आम्ही आलो इथे. माझं आहे का बोलू. तर आम्ही इथं छोटंसं आपलं मोबाईलमध्ये शूट करतोय. तर काही आमच्याकडे कॅमेरा नाही आहे, बट आम्ही शूट करतो छोटंसं. तर वेब सिरीज आल्यानंतर एक छोटीशी तुम्ही बघा, सपोर्ट करा. कारण की माईक लावले म्हणून हळू बोलते, दम्माने बोलते. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका. येऊ का? सारखेच बोलवते, व्हिडिओ चालू केलं. हा पुष्पराज झुकेंगा नाही साला. ये ओ यार दिन बाबा माझे 500 रुपये. घरी नसतोस, कुठंच नसतोस. हा दिन माझे 500 रुपये कवा द्यायचे? ये 500 रुपये घ्या, 500 रुपये. ओहो तुझे 500 रुपये. तर आता आम्ही थोडंसं रेस्ट करतो इथं. आमचा फोन जरा गरम झालेला आहे. त्याला काय लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही एक चांगला मोबाईल घेऊ, है ना. मस्तपैकी फोन घेण्याचं आमचं प्लॅनिंग चालू होतं. तेवढ्यामध्ये आमचा झाला शूट चालू. मग शूट चालू झाल्याच्या नंतर बापरे इतकं हसलो आम्ही, खूपच हसलो. कारण की हसायला एवढे येत होतं. आधी त्याच्या अगोदर एक जोक झालता, त्याच्यामुळे आम्ही सगळे हसत होतो. मग सगळे सायलेंट म्हणून स्टार्ट करायला चालू केले. तर मग हा फोन पकडत होता, तो हसत होता. तर त्याला बघून सगळ्यालाच हसू येत होतं. असंच हसी मजाक मध्ये आम्ही सीन कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर मी बसले बघा एकदम शांत. कारण की आता तर काय आपलं शूट झालेलं आहे म्हणून आपण कसं एकदम शांतपैकी बसलो. बाकीचं यांचे जे काय होते ते कंटेंट घेत होते मस्तपैकी मोबाईलचं. तर मी बघून नुसतं एन्जॉय करत होते ना, हसत होते. मग त्याच्यानंतर ही छोटीशी फ्रेंड मला वापस भेटली शूटला. तर आमचं इथं छोटंसं कंटेंट आमचं संपलेलं आहे आणि आता मी चालले. तर आता आम्ही त्यापैकी संपला आहे माझं कंटेंट. आमचं फोनवरच केलंय, बट चांगलं केलं, मला नक्कीच आवडेल. काय एक लास्ट सीन राहिला होता, मग म्हटलं तो पण कंप्लेंट करू आपण, जाऊ मग त्याच्यानंतर रील्स बनवू. मग त्याच्यानंतर मग मस्तपैकी आम्ही ठरवलं की चला जाता येईल. तर तेवढ्यामध्ये मला आठवलं की यार माझी जी बॅग आहे ती राहिलेली आहे पहिल्याच लोकेशनवर. जेव्हा आम्ही तिथे फर्स्ट सीन घेतला होता म्हणजे शूटचा, तर तिकडेच राहिलं. अरे बापरे, अरे म्हटलं आता जर ती बॅग आपली हरपली तर मग काय करणार. त्याच्यामध्ये काय कॅश वगैरे असं काही नव्हतं, पण ती बॅग होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चीज म्हणजे माझं मेकअप. आणि मुलींचं मेकअपचं सामानची त्याची किंमत कोणी लावू शकत नाही. तर मग त्याच्यानंतर विकास सरांनी जाऊन आणली. मग तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय बाय.